सुप्रभात विद्यार्थी मित्र हो. आपला जो काही साहित्य विचार, पाश्चात्य आणि भारतीय साहित्य विचार हा जो काही CBSE पॅटर्ननुसार मागच्या वर्षापासून जो काही अभ्यासक्रम बदललेला आहे, तर दुसरा सत्र जे काय ते सुरू झालेलं आहे. लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे तुम्ही वर्गामध्ये येऊ शकत नाही, त्यामुळे पर्याय म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आणि आपल्या महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर एन पाटील सर यांच्या आदेशाने आपण ऑनलाईन अभ्यासक्रम जो काय त्याला सुरुवात दुसऱ्या सत्राची आजपासून करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, पहिल्या सत्राला जे काही आपले 3 प्रकरणं होती, त्या 3 प्रकरणाचे जे काही उपमुद्दे होते त्याच्याबद्दल आपण सविस्तर लेक्चर दिलेलं होतं. नोट्सही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले होते. त्यानंतर आता हे आपलं जे काही दुसरं सत्र आहे आणि या दुसऱ्या सत्रातला पहिला जो काही घटक आहे त्या घटकाचं नाव आहे साहित्याची भाषा, आणि त्याच्यामधला पहिला जो काही मुद्दा आहे शब्दशक्ती, स्वरूप व प्रकार. विद्यार्थी मित्रो, प्रत्येक माणूस जो काय आहे, या प्रत्येक माणसाला मन असतं, भावना असतात, विचार असतात, आणि आपल्या मनातील विचार जे काय आहेत, भावना जे काय आहेत ते व्यक्त करण्यासाठी शब्दांची नितांत गरज असते. आपण व्यावहारिक जीवनामध्ये जेव्हा बोलत असतो त्यावेळेस ते बोलणं जे काय असतं ते वेगळ्या प्रकारचं बोलणं असतं, ते औपचारिक बोलणं असतं. परंतु जेव्हा साहित्याच्या भाषेचा आधार घेऊन जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेस जे काही भावना जे काय असतात त्या भावनांमधून लालित्यपूर्ण अशा शब्दांचा वापर आपण करत असतो, आणि त्याच्यातून साहित्याचं सौंदर्य जे काय असतं ते सौंदर्य खुलत असतं. जेव्हा आपण एरवी व्यावहारिक जीवनामध्ये जे काय बोलतो ते सहज बोलणं असतं, परंतु जेव्हा साहित्याच्या भाषेमध्ये जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेस लालित्यपूर्ण भाषेचा आपण वापर करत असतो, अनेक अलंकारिक भाषेचा आपण वापर करत असतो, जेणेकरून रसपरिपोषक जे काही शब्द जे काय असतील त्या शब्दांचा वापर करून साहित्याचं सौंदर्य जे काय असेल ते आपल्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने खुलवता येईल असा विचार आपण नेहमीच साहित्याचं बोलतो त्यावेळेस करत असतो. विद्यार्थी मित्रो, म्हणून शब्दशक्ती ज्या काय आहेत या 3 प्रकारच्या आहेत. एक अभिधा, दुसरं लक्षणा आणि तिसरं व्यंजना. या 3 शब्दशक्तींच्या माध्यमातूनच साहित्याचं जे काही सौंदर्य जे काय असतं ते खुलत असतं. आणि म्हणून पहिली जी काय शब्दशक्ती जी काय तिला आपण अभिधा शब्दशक्ती असं म्हणतो, किंवा त्यालाच वाच्यार्थ असंही म्हटलं गेलेलं आहे. आता अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय? कारण हा जो काय आपला पेपर जो काय तो अत्यंत गणित टाईप पेपर आहे. एकेका वाक्यामध्ये फक्त आपल्याला व्याख्या ज्या काय त्या लक्षात ठेवायच्या आहेत, आणि त्या जर तुम्ही लक्षात जर ठेवल्यात आणि तेच उत्तर जर तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. आता तर आपल्याला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने किंवा अजून तसं जरी ठरलं नसेल, परंतु वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिकाच बहुतांशी तुम्हाला प्रश्नपत्रिका जे काय ते येतील, ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा सोडाव्या लागतील. म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न जे काय आहेत या वस्तुनिष्ठ प्रश्नांचाच वापर जो काय आहे तो आता सध्या या गेल्या वर्षापासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने परीक्षेचं नियोजन करत असताना अवलंब केलेला आहे. म्हणून विद्यार्थी मित्र, यावर्षीसुद्धा तशाच पद्धतीचं शक्यता राहू शकते. पण तरीसुद्धा आपला हा जो काय पेपर आहे हा गणित टाईप पेपर आहे.
आणि म्हणून पहिली जी काही शब्दशक्ती आहे ती आहे अभिधा किंवा त्यालाच वाच्यार्थ असं आपण म्हणत असतो. आता अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय, की ज्याचा उच्चारल्याबरोबर ज्याचा अर्थ कळत असतो किंवा ज्या शक्तीने आपल्याला कळत असतो त्या शब्दशक्तीला अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात. म्हणजे एखादा शब्द उच्चारल्याबरोबर लगेच अर्थ आपल्याला कळत असतो अशी जी काही शक्ती जी काय असते तिलाच अभिधा शब्दशक्ती किंवा वाच्यार्थ शब्दशक्ती असं त्या ठिकाणी मानलं गेले. म्हणजे वाचल्याबरोबर आपल्याला अर्थ कळत असतो. आता उदाहरणार्थ म्हणून लक्षात जर घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की झाड. आता झाड शब्द म्हटल्यानंतर आपल्या लगेच लक्षात येतं की एक ढेरेदार वृक्ष असेल, फांद्या असतील, फळं असेल, फुलं असतील, असं जे काही असेल त्याला आपण झाड लगेच आपल्या मनामध्ये ती कल्पना जी का असेल तो विचार जो काय तो येत असतो. म्हणजे झाड शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर एक प्रकारचे झाडाची प्रतिकृती जी का असेल ती आपल्या लक्षात येते. म्हणजे झाड म्हटल्यानंतर आपल्यासमोर काही वेल येणार नाहीत. उदाहरणार्थ दुसरं आपल्या लक्षात येईल किंवा सांगता येईल सिंह. हा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या लगेच लक्षात येतं की मोठा आयाळ असलेला एक केसाळ प्राणी, उंचर प्राणी, की ज्याला पाहिल्याबरोबर आपल्याला एक प्रकारे तरारून घाम फुटत असतो. असा जो काही प्राणी जो का असेल तो लगेच आपल्या डोळ्यासमोर उभा राहत असतो. म्हणजे सिंह उच्चारल्याबरोबर एक प्रकारे त्याची प्रतिकृती जी का असते ती आपल्या डोळ्यासमोर लगेच लक्षात येत असते. साप असेल, साप शब्द उच्चारल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर काही गांडूळ दिसणार नाहीत, तर एक सरपटणारा जो काही प्राणी जो काही तो आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून वाचल्याबरोबर किंवा उच्चारल्याबरोबर ज्याचा अर्थ आपल्याला लगेच कळत असतो अशी जी काही शब्दशक्ती जी का असते त्या शब्दशक्तीला अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की मग झाडाला झाडच का म्हणायचं, सिंहाला सिंहच का म्हणायचं, सापाला सापच का म्हणायचं, त्याला दुसरं नाव नाही म्हणता येणार का? कारण हे जे काय आहे ते पूर्वपार चालत आलेले आहेत आणि रूढी परंपरेने ते चालत आलेले असल्यामुळे झाडाला झाड आपले पूर्व म्हणजे वडील म्हणत असतील, आपले आजोबा म्हणत असतील, अजून आपले पंजोबा म्हणत असतील, अगदी पिढ्यानपिढ्या झाडाला झाडच हे संबोधलं गेलेलं असल्यामुळे तसा संकेत जे काय तो रूढ अर्थाने एक प्रकारे प्राप्त झालेले आहेत. मग सिंहालासुद्धा तशाच पद्धतीने म्हटलं गेलं आहे किंवा अगदी साप असेल त्यालासुद्धा अगदी पिढ्यानपिढ्या तो शब्द रूढ होऊन गेलेला असल्यामुळे साप म्हटल्यानंतर विशिष्ट संकेत जे काय ते आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. आणि म्हणूनच जेव्हा या शब्दांच्या उत्पत्तीचा जेव्हा आपण विचार करत असतो त्यावेळेस मग खापर पंजोबानंतर पुढे कुणी त्या ठिकाणी या शब्दांची निर्मिती केली असेल, मग अशा वेळेस आपण म्हणतो की या शब्दांना म्हणजे झाड असेल किंवा तुमचं साप असेल, सिंह असेल किंवा जे जे काही प्राणी असतील यांना जे काही नावं जे काय ते कोणी दिलेत असं जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा आपल्याकडे एक संकेत असतो आणि तो म्हणजे हे शब्दांची जी काही निर्मिती आहे ती जरी माणसाने जरी केली असेल पण त्याला नावं ठेवण्याचं काम जरी माणसाने केलं असेल परंतु तो शब्द कोणी सुरुवातीला प्रथम उच्चारला किंवा त्याला नाव दिलं अशा वेळेस आपल्यासमोर एकच उत्तर येतं आणि ते म्हणजे ईश्वरी संकेत किंवा ईश्वराने इच्छा केलेल्या असल्यामुळे म्हणा किंवा ईश्वराने ते नाव ठेवलेलं असल्यामुळे म्हणा त्याला एक प्रकारे सुरुवातीला ईश्वराने त्या ठिकाणी शब्दांची निर्मिती केली असं आपण मानत असतो, पण नंतर यालाच आपण संकेत म्हणतो आणि या संकेतालाच आपण म्हणतो की त्या शब्दाला समाजाने मान्यता दिलेली असते आणि समाजाने मान्यता दिलेली असल्यामुळे तो शब्द जो का असतो तो रूढ पळून गेलेला असतो. त्या शब्दशक्तीला अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात. म्हणजेच थोडक्यात समाज मान्यता ज्याला आपण म्हणतो ते
प्रत्येक शब्दाला त्या ठिकाणी मिळालेली असते आणि तो शब्द रूढ पडून गेलेला असतो. आणि म्हणूनच या शब्दशक्तीतला पहिला जो काय प्रकार आहे तो म्हणजे अभिधा शब्दशक्ती. त्याच्यानंतर ही अभिधा शब्दशक्तीचे 3 उपप्रकार येतात. मग त्याच्यात पहिली जी काही शक्ती आहे ती आहे योग शब्दार्थ शक्ती किंवा यौगिक शब्दार्थ अभिधा शक्ती. आता योग शब्दार्थ किंवा यौगिक शब्दार्थ शक्ती म्हणजे काय की व्युत्पत्तीने सिद्ध होणारा शब्दांचा अर्थ म्हणजेच एक प्रकारे योग शब्दार्थ शक्ती होय. आता बघा, व्युत्पत्तीने सिद्ध होणारा शब्दांचा अर्थ. उदाहरणार्थ आता आपल्या देशाचं नाव भारत आहे. मग या भारताची व्युत्पत्ती जी काय किंवा शब्दाची उत्पत्ती जी काय ती भरत, म्हणजे महाभारतामध्ये जे काय भरताचं जे काय राज्य जे काय होतं, भरतापासूनच भारत हे जे काय नाव जे काय ते भारत देशाचं पडलेलं आहे. किंवा गांगेय म्हणजे गंगा नदीचा जो काय पुत्र जो का असेल त्याला आपण काय म्हणतो, गांगेय असं म्हणत असतो. म्हणजे थोडक्यात उत्पत्तीने सिद्ध होणारा शब्दांचा अर्थ म्हणजे एक प्रकारे योग शब्दार्थ होय किंवा यौगिक शब्दार्थ शक्ती होय, असं आपल्याला अभिधा शब्दशक्तीचा जो काय पहिला जो काय प्रकार आहे त्याबद्दल थोडक्यात सांगता येईल. त्यानंतरचा दुसरा जो काय प्रकार आहे तो आहे रूढी शब्दार्थ शक्ती किंवा सांकेतिक रूढ शब्दार्थ शक्ती. आता रूढ शब्दार्थ शब्दशक्ती म्हणजे काय, पूर्वपार संकेतानुसार रूढ होणारा शब्दार्थ म्हणजे एक प्रकारे रूढ शब्दार्थ शक्ती होय. आता पूर्वपार संकेतानुसार म्हणजे पिढ्यानपिढ्या जसं मी आपण तुम्हाला सांगितलं की अभिधा शब्दशक्तीबद्दल, तसं रूढ शब्दार्थ शब्दशक्ती म्हणजे काय की पूर्वपार एखाद्या वाक्याला किंवा एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या प्राण्याला ते जे काही नाव जे काय ते रूढ पडून गेलं असतं, अशा शब्दशक्तीला काय म्हणतो आपण, योग शब्दार्थ शक्ती किंवा रूढ शब्दार्थ शक्ती असं आपण म्हणत असतो. उदाहरणार्थ झाडाला आपण त्या ठिकाणी जे काही परंपरेने पूर्वपार त्या ठिकाणी जे काही नाव दिले गेले आहे तेच आपल्या डोळ्यासमोर उभं राहत असतं. झाड म्हटल्यानंतर वेल आपल्या डोळ्यासमोर उभं राहणार नाही. साप म्हटल्यानंतर साप हा सरपटणारा प्राणीच आपल्या डोळ्यासमोर उभा राहील किंवा त्या ठिकाणी दिसेल. किंवा सिंह म्हटल्यानंतर सुद्धा तशाच पद्धतीने हिंस्र प्राणी आपल्या डोळ्यासमोर एक प्रकारचं उभं राहील. म्हणजे थोडक्यात काय, रूढीने त्या प्राण्याला ते नाव दिलेलं असल्यामुळे ते पूर्वपार चालत आलेले आहेत, ते समाज मान्यता त्या शब्दाला दिले गेलेले आहेत आणि म्हणून अशा शब्दशक्तीला रूढ शब्दार्थ शक्ती किंवा सांकेतिक रूढ शब्दार्थ शक्ती असं त्या ठिकाणी आपण संबोधत असतो. त्यानंतरचा तिसरा जो काय प्रकार आहे तो आहे योगरूढ शब्दार्थ शक्ती. आता योगरूढ शब्दार्थ शक्ती म्हणजे काय, याचं अगदी एका वाक्यात आपल्याला व्याख्या सांगता येईल की ज्याच्यामध्ये योग शब्दार्थ आणि रूढ शब्दार्थ या दोघांचंही मिश्रण केल्यानंतर तिसराच अर्थ त्या ठिकाणी सूचित होत असतो. त्या शब्दशक्तीला योगरूढ शब्दार्थ शक्ती असे म्हणतात. म्हणजे जो काही व्युत्पत्तीने बी आपल्याला अर्थ जो काय तोही लक्षात आपल्याला घेता येत नाही आणि रूढ अर्थाने तो लक्षात घेता येत नाही, तिसराच अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होत असतो. उदाहरणार्थ सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ पंकज. आता पंकज म्हणजे काय, चिखलात जे काय उमललेलं असतं त्याला आपण काय म्हणत असतो, पंकज म्हणत असतो. परंतु पंकज म्हणजे कमळच आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजेत, कारण चिखलात तर मग गांडूळही असतं, अनेक कीटक असतात, अनेक कृमिका असतात. मग या सर्वांना काय आपण पंकज म्हणत नाहीत. पंकज म्हणजे काय, विशिष्ट अशा प्रकारचं जे काय फूल असेल, कमळ जे काय असेल त्याला आपण पंकज असं शब्द म्हणत असतो. किंवा दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल खग. आता ख अधिक ग म्हणजे काय, आकाशात विहार करणारे जे काय असतील त्याला आपण काय म्हणत असतो,
खग असं म्हणत असतो. खग म्हणजे काय? पक्षी. आता आकाशात विहार करणारं म्हणजे जे काही असेल त्यालाच आपण काय म्हणतो? खग म्हणजे पक्षी म्हणत असतो. म्हणजे पक्षीच आपल्या डोळ्यासमोर येत असतो. आकाशात आता विहार करणारं विमान आहे, हेलिकॉप्टर आहेत किंवा त्या ठिकाणी जे काही विमान किंवा हेलिकॉप्टर जे का असेल त्याला आपण खग म्हणू शकत नाहीत. खग म्हणजे रूढ अर्थाने आणि व्युत्पत्तीने या दोघांचा वापर करून आपण खग या शब्दाचा अर्थ पक्षीच हाच आपण एक प्रकारे गृहीत धरलेला आहे. आणि म्हणूनच योगरूढ शब्दार्थ शक्ती म्हणजे काय? की योग शब्दार्थ व रूढ शब्दार्थ या दोघांच्या मिश्रण केल्यानंतर तिसराच अर्थ जो काय सूचित होत असतो त्यालाच एक प्रकारे योगरूढ शब्दार्थ शक्ती असं म्हणत असतात. जे काही दोन उदाहरणं पाहिले आपण, एक पंकज आणि दुसरं खग. त्यानंतरची दुसरी जी काही शब्दशक्ती जी काय ती आहे लक्षणा. ती आपण पुढच्या तासाला बघू.